हाय मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज सोमवार आहे, 2 दिवस सुट्टी होती, त्याच्यामुळे मी घरी आराम केला. आता ऑफिसला निघालेलो जस्ट, त्याच्यामुळे जरा वेगळं वाटतंय आज. चेंजेस आहे, चेंजेस. सुट्टी घेतली, आराम केला, आता ऑफिसला जाणं असं वाटतंय. आणखीन सुट्टी हवी असं पाहिजे होतं. तर म्हणजे छान वाटतंय. तसं काय आपण ऑफिसला गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे. काम केलं तर घर चाललेलं आपलं, बरोबर आहे ना. खूप छान असं आहे, वातावरण वगैरे छान आहे. मी आलेलो आहे शेटपळकडे. येते आज छान बसची वाट पाहतोय. बस येईल आता 10 मिनिटामध्ये. तर असं मी रोज येत होतो. हा एरिया आहे, खूप छान असं वातावरण आहे इथे. हे पहा, हा बस स्टॉप इथे अलीकडे बस स्टॉप आहे हा. तर छान असं म्हणजे दुकानं वगैरे आहेत. बसची वाट पाहतोय, पण बस आणखीन आलेली नाही. आता येईलच एक 10 मिनटामध्ये बस. हा रोड आहे, पण शक्यतो आणखीन गाड्या वाहतातच. 5-10 मिनटात बस येईल. तर आपण आता जाणार आहोत बसने बारामतीला. ऑफिसला पोचतो एक 15-20 मिनटामध्ये. हा रोड आहे, हायवे रोड आहे. म्हणजे आता येईल बस रत्नागिरी, जामखेड रत्नागिरी, पण ती बस थांबत नाही इथे. लाल पाट्यावाल्या बस, काही बस स्टॉप आहे. विद्यार्थी आम्ही मागणी केलेली आहे इथे लाल पाट्यावाली बस थांबण्यासाठी, पण आमची त्या मागणीची दखल घेतलेली नाही. तरी आम्ही आणखीन एकदा जाणार आहे आगार व्यवस्थापन भेटण्यासाठी. आणखीन बस आलेले नाही, तरी मी वाट पाहतोय बसची. तो पहा, तिथून माझा मित्र आलेला आहे ट्रॅक्टर घेऊन माझा मित्र आलेला आहे. जीवनामध्ये मैत्री हवीच, दोस्त नाही तर नाही का, असं डोकं कसं चालत आहे. आणि बस आलेलं आहे जस्ट आत्ता. आणि माझं जे आवडते सहकारी आहेत मित्रांनो, तर मी जस्ट पोचलेलो आहे बारामतीमध्ये आत्ता. हा बारामतीमधील चौकातने असं खूप छान वातावरण आहे. तुम्ही कधी जरी आला ना बारामतीमध्ये, उन्हाळा हा तुम्हाला कधी जाणवणार नाही. उन्हाळा असं छान वातावरण बनवलेलं आहे बारामतीमध्ये. हे पहा कसं छान वातावरण, सुंदर असं बनवलेलं आहे. छान झाडं वगैरे खूप छान आहेत. उन्हाळा असला तरी म्हणजे करमून जातं बारामतीमध्ये. असं माझ्या मागचा एरिया आहे हा. मी सध्या फुटपाथवरून चालत आहे. कसं छान म्हणजे करमून जातं बारामती. पास खूप छान बनवलेलं आहे. संध्याकाळच्या टायमाला तर असं म्हणजे करमून जातं, एकदम छान वाटतं. व्यायामाचं साहित्य वगैरे आहे तिथे. असं म्हणजे एक बाबा बसलेला आहे सध्या, वातावरण छान असल्यामुळं ते बाबा बसलेले आहे. खूप छान असं वातावरण छान बनवलेलं आहे. हा बारामतीमधील फुटपाथच्या शेजारी हा खेळण्याचा विभाग आहे. लहान मुलांसाठी खेळणी आहेत इथे. तर सायंकाळी इथे खूप छान असं वातावरण असते. खूप छान करमणूक आहे लहान मुलांसाठी. व्यायामाचे साहित्य आहे इथे. पहा कसं छान. इथे एक आजी चालत आलेलं आहे, तर ऊन लागते तर मला सावलीला येत आहेत ते पास. इथे एक बाबा व्यायाम करतात, वयोवृद्ध आहेत. म्हणजे घरी करमत नाही काही व्यक्तींना, त्याच्यामुळं व्यायाम करायला येतात. करमणूक असं छान साधन आहे इथे करमणुकीचं. खूप छान वातावरण असल्यामुळं करमून जातं. खूप छान. तिथे म्हणजे शॉप आहेत, काही चहाचे दुकानं वगैरे, गर्दी असते. छान एरिया आहे इथं. खूप असं वातावरण म्हणजे नाही का, सूट होतं माणसांना बसण्यासाठी, गप्पा वगैरे मारतात लोक. छान. इथे दादा चहा म्हणून आहे, तिथं प्रत्येक वेळेस गर्दी असते. म्हणजे क्वालिटी आहे चहाला, त्याच्यामुळं माणसं जातात तिथे. पास छान.
हा एरिया आहे तो खूप सुंदर आहे. हा पहा, इथे असं शॉप, काही छोटे छोटे शॉप बनवलेले आहेत. काही ठिकाणी गर्दी होती ना, त्यामुळे असं सुटसुटीत बनवलेलं आहे. एकदम छान. बारामतीमध्ये क्लासेस वगैरे आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे जे आपण म्हणतो शिक्षणाचे माहेरघर म्हणजे पुण्याच्या पाठोपाठ मी तर म्हणेन बारामतीचा नंबर लागेल शिक्षणाच्या बाबतीत. असं खूप छान बारामती बनवलेली आहे. काही इथे अकॅडमी आहेत, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत खूप छान आहे बारामती, असं म्हणावं लागेल आपल्याला. मित्रांनो, हे पहा, बागेमध्ये लहान मुलं कशी आनंदाने खेळतात. म्हणजे छान वातावरण असं बनवलेलं आहे. इथे साईडला आजी आजोबा बसले आहेत. सकाळच्या वातावरणात बोलून चालून आनंदी राहण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही. असं छान वातावरण बनवलेलं आहे. हे बा आजी वगैरे कसे म्हणजे इथे सावली आहे इथे बसण्यासाठी. ते आजी आजोबा इथे बसलेले आहेत सावलीला. छान असं बनवले हे बाबा. आजी, करमून जातं का तुम्हाला सावलीमध्ये? करमतं ना? कसं छान केली ना बारामती. आजी, तुम्हाला करमतं? छान आहे ना? बाबा, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. सकाळ सकाळ करमून जातं ना? संध्याकाळचं पण येतं का 4च्या नंतर 5च्या नंतर? हे बाबा, जे म्हणजे नाही का आपण म्हणत पांडुरंग माळकरी त्यांच्या भाषेत माता पिता देवभव, तसे म्हणजे आजी आजोबांचे आशीर्वाद प्रत्येकाच्या मागे असावेत ह्यांच्या मुलांच्या सगळ्यांच्या असं मला वाटतं. खूप छान असं बोलल्यावर असं छान वाटतं. आणि ते लहानमुळे हां हां, काय दादांनी छान केली ना बारामती. बघा, दादा असते तर म्हणजे आणखीन भारी झालं असतं. हां हां, जन्म मृत्यू कोणाच्याच हातात नाही. मी तर म्हणतो आयुष्य जेवढं आहे तेवढं बोलून चालून आनंदी जगणे. बरोबर आहे माऊली, बरोबर आहे का? हसत खेळत जगणे आयुष्य. काय नाही आयुष्यात, कोण काय प्रॉपर्टी पैसा कोण घेऊन जात नाही. जेवढं आपण चांगलं बोलल तेवढंच इथे राहतंय. बघा, बाबा आजी म्हणजे सेम सांगतात. छान असं मला आनंद वाटला बाबांशी बोलून, आजींशी बोलून. बाबा बाय 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 बाय. असं वृद्ध माणसांकडून प्रेम मिळतं. असं कोणाच्याही नशिबात मी तर म्हणतो नसते. असं छान वृद्ध माणसांचे विचार खरंच खूप छान असतात. आता सध्या जगामध्ये अशी माणसं खूप कमी राहिलेली आहेत. लहान बाळ खेळत आहे, माझे वडील आहेत त्यांचे. खूप छान करमून जातं बारामतीमध्ये. असं कसं तिथे सावलीला बसले. म्हणजे व्हिडिओ बनवायचा माझा उद्देश ह्याच्यामागे एवढाच की सिटीमध्ये माणसं एकमेकांशी कमी बोलतात, पण जे आत्ताचे आपल्याला आजी आजोबा भेटले ते आजी आजोबा म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीने जो म्हणतो आपण तसं आहे. आनंदी खुश, आणि माणसाने नेहमी तसंच राहावं, खुश आनंदी वातावरणात छान. ते पलीकडे आमचे मित्र आहेत. कसं काय छान असं वातावरण आहे. तर मी आता जस्ट ऑफिसला पोचलेला आहे मित्रांनो. ओके, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.